मी MCGM गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलोय. ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जी काही पशुवधगृहातील कामगार पदाची भरती निघालेली आहे, त्या संदर्भात मी ऑलरेडी माझ्या WhatsApp चॅनलला आणि Telegram ग्रुपला PDF शेअर करून त्याबद्दल माहिती दिलेली आहे. परंतु जे काही कामगार पदाची सॅलरी असते, त्या संदर्भात खूप कर्मचाऱ्यांना किंवा जे काही ॲस्पिरंट्स आहे, MPSC ॲस्पिरंट्स आणि जे काही तयारी करणारे MPSCचे विद्यार्थी आहेत, त्यांना त्या संदर्भात कोणतीही माहिती नाही. तर त्यांना कशाप्रकारे सॅलरी असते आणि किती सॅलरी इन हँड येते कामगारांना किंवा लेबरला, तर त्या संदर्भात ही माहिती आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. चला तर आपण मूळ विषयाकडे जाऊ. सॅलरी स्लिप कशाप्रकारे असते बघा. येथे आपण बघू शकता मुंबई महानगरपालिका महानगरपालिका पे स्लिप फॉर जानेवारी 2026 अशा प्रकारे वर माहिती असते. त्यानंतर जो काही कर्मचारी असतो त्याचा EC नंबर असतो आणि पोझिशन, त्यानंतर पोस्ट एक्सपायरी असते, त्यानंतर पॅन कार्डचा नंबर असतो, त्यानंतर बँकेची डिटेल, म्हणजे ही बेसिक माहिती कर्मचाऱ्याची असते. त्यानंतर त्याचं पूर्ण नाव असते, ते त्याचं पद, जे काही लेबर असेल तर लेबर, क्लर्क असेल तर क्लर्क किंवा ऑडिटर असेल तर ऑडिटर जे असेल ते. त्यानंतर आधार कार्डचा नंबर असतो. DC1चा कर्मचारी असेल तर DC1चा कर्मचाऱ्याची इथे DC1 लिहिलेलं असतं. त्यानंतर कोणता महिना असेल त्यानुसार इथे डेज लिहिलेले असतात बघा. 31 जानेवारी महिना आहे त्यामुळे 31 दिवस अपेक्षित आहेत इथे बघू शकता आपण. त्यानंतर तुमचा इथे अकाउंट नंबर आणि डिपार्टमेंटचं नाव आणि लोकेशन, तुम्ही कोणत्या लोकेशनला जॉबला ड्युटीला आहेत ते. ही अशा प्रकारची ही बेसिक माहिती कर्मचाऱ्याची असते. व त्यानंतर बघा, जे काही कर्मचारी तुम्ही जेव्हा लागणार आहात, तर वेतन श्रेणीमध्ये तुमची वेतन श्रेणी किमान 18,000 आणि कमाल 56,900 रुपये अशी दिलेली आहे. तर किमान जी असते त्या वेतनापासून तुमचं बेसिक सुरू होणार आहे, म्हणजेच 18,000 रुपये बेसिक तुम्हाला स्टार्ट होणार आहे. ते असणारे बेसिक तुमचं म्हणजेच पे म्हणू शकतो आपण. इकडे बघू शकता तुम्ही इथे बघा 18,000. त्यानंतर DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता, जो दर 6 वर्षानंतर वाढत असतो. जानेवारी आणि जुलैमध्ये DAमध्ये वाढ होत असते. सद्यस्थितीत बघितला तर DA हा 55% आहे, परंतु जानेवारीमध्ये तो 58% पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. त्यानुसार आपण 58% ने काउंट केल्यानंतर तुमचा DA होणार 10,440 रुपये. त्यानंतर TA म्हणजेच ट्रॅव्हलिंग अलाउन्स, तो आहे 1,000 रुपये. त्यानंतर HRA हाऊस रेंट अलाउन्स हा तुमच्या बेसिकच्या 30% असतो, 30%, तो 5,400 रुपये. त्यानंतर तुम्हाला स्पेशल अलाउन्स मिळत असतो, तो 100 रुपये. त्यानंतर UWA सुद्धा मिळत असतो, तो 300 रुपयेपर्यंत, आणि वॉशिंग अलाउन्स हा 600 रुपये. अशा प्रकारे तुमची सॅलरी असते. हे स्पेशल अलाउन्स कमी जास्त होऊ शकतात. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला जॉईन होतात त्याच्यावर हे डिपेंड करतं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगळं असू शकतं. परंतु जे काही कामगार आहेत देवनार पशुवधगृहातली, त्यांचं स्पेशल अलाउन्स या प्रकारेच आहेत. तर अशा प्रकारे या कर्मचाऱ्याची सॅलरी बघा, टोटल जेव्हा काउंट करतो तेव्हा 35,840 रुपये त्याला मिळते. आता कटिंग संदर्भात बघूया आपण. बघा, ज्या कर्मचाऱ्यांचं वेतन हे 18,000 असतं त्या कर्मचाऱ्यांना किंवा आणि DA 10,440, म्हणजे हे दोन्ही मिळून जवळपास 28,440 रुपये होतात. आणि त्याच्या 10% तुमचं DC1चे कर्मचारी म्हणजे डिफाईन्ड कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम नुसार किंवा NPS अंतर्गत 10% कटिंग होते. ती 10% म्हणजेच 2,844 रुपये तुमची कटिंग होणार. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स असतो, तो 200 रुपये कट होत असतो. इथे बघू शकता आपण. आता यामध्ये वेगवेगळं लिहिलेलं आहे बघा. त्याची तुम्ही बाकीची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, परंतु तेच तुमची कटिंग होणार नाही. जेव्हा तुम्ही युनियनचे सभासद होतात तेव्हा युनियनची कटिंग होते, ती U70 जी असेल तुमची ती युनियन. त्यानंतर बघा,
काही इरेज असेल तर त्याची सुद्धा कटिंग होऊ शकते इथे. त्यानंतर एम-सी-बी दिसते इथे. एम-सी-बी म्हणजेच तुम्ही आपल्या म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेचे सभासद असाल, तर त्याची जी काही तुम्ही लोन घेतलं असेल किंवा काही घेतलेलं असेल, तर त्याची कटिंग इथे तुम्हाला दिसू शकते. त्यानंतर आर-पी-वाय-एफ-ए तर फेस्टिव्हल ॲडव्हान्स घेतलेला असेल, तर त्याचं फेस्टिव्हल ॲडव्हान्सचे ₹1250 दर महिन्याला कटिंग होतात. त्या संदर्भात हे आहे. त्यानंतर रेव्हेन्यू स्टॅम्पचे ₹1 जो काही डिसेंबर महिन्यामध्ये आपला ध्वजारोहणासाठी आपण ₹1 स्टॅम्पसाठी देणगी देत असतो, तर तो इथे कटिंग होत असते. ती फक्त एकदाच कटिंग होते. अशा प्रकारची माहिती होती. त्यानंतर बघा कटिंग केल्यानंतर तुमचे ₹3044 कटिंग होतात. ₹3044 कटिंग झाल्यानंतर तुम्हाला इन हँडमध्ये बघा ₹32,796 तुम्हाला इन हँड येणार. तुमची नेट टोटल सॅलरी असणारे ₹35,840 कटिंग होणारे ₹3044 आणि तुम्हाला इन हँड भेटणार ₹32,796 अशा प्रकारे ही BMC लेबरची सॅलरी स्लिप आहे. तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यावर मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ॲस्पिरंट्सपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. धन्यवाद.